नमस्कार. आर एच विटाकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशनपैकी एक किंगडम जो आहे किंगडम ॲनिमलिया तो आपला बाकी होता. त्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहे. असेल्युलर ऑर्गॅनिझम आणि लायकेन जे सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे ॲल्गी आणि फंगायचं याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. किंगडम ॲनिमलियाची या ठिकाणी खूप कमी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे, कारण आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करतोय. क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे तर 5 किंगडम क्लासिफिकेशन असल्यामुळे या ठिकाणी खूप कमी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. क्लासिफिकेशनमध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट आहे. किंगडम ॲनिमलिया जे आहे किंवा ॲनिमलिया या किंगडममध्ये मिळणारे जे ऑर्गॅनिझम आहे यांचे कॅरेक्टर काय आहे. सर्वात पहिलं कॅरेक्टर हे आहे की हे सगळेचे सगळे हेटेरोट्रॉपिक्स असतात. हेटेरोट्रॉपिक असतात म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर फूडसाठी डिपेंड करतात. त्याच्यानंतर हॉलोझोईक न्यूट्रिशन पाहायला मिळते. हॉलोझोईक न्यूट्रिशन म्हणजे जे काही डायजेशनची प्रोसेस किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात डायजेस्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्याच्या सगळ्या न्यूट्रिशन जे आहे हे बॉडीच्या आतमध्ये परफॉर्म होते. बॉडीच्या बाहेर कुठल्या प्रकारच्या आपल्याला प्रोसेसेस पाहायला मिळत नाही. अशा प्रकारच्या न्यूट्रिशनला आपण होलोझोइक न्यूट्रिशन असं पण म्हणतो. ॲनिमलियाचे जे काही ऑर्गॅनिझम असेल यांच्यामध्ये आपल्याला लोकोमोशन पाहायला मिळते, म्हणजे ते मूव्हमेंट करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि मोस्ट ऑफ देम म्हटलेलं आहे म्हणजे काही ऑर्गॅनिझम जे आहे हे असे पण असू शकतात जे लोकोमोशन बिलकुलच शो करत नाही, एकदम झाडासारखे एका ठिकाणी असलेले तर एकाच ठिकाणी असतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात आणि यांची जी सेल असते ही सेल युकॅरियोटिक सेल असते. आपण युकॅरियोटिक सेलबद्दल आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात. पण ॲनिमलची जी सेल असते किंवा किंगडम ॲनिमलियामध्ये असलेल्या ऑर्गॅनिझमची जी सेल असते त्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोफिल पाहायला मिळत नाही आणि यांच्यामध्ये सेल वॉल जी असते ही सेल वॉल पूर्णतः अब्सेंट असते. आणि यांची जी ग्रोथ असते कुठल्याही ॲनिमलची किंवा ग्रुप ॲनिमलियामध्ये असलेल्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ डिटरमाइंड असते, फिक्स असते की कशा प्रकारची ग्रोथ होणार आहे. किंगडम ॲनिमलिया खूप मोठा किंगडम आहे. याच्याबद्दल आणखी जास्त स्टडी आपल्याला करायचा आहे चॅप्टर 4मध्ये. आता या चॅप्टरसाठी तुम्हाला फक्त एवढे कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता हे जे काही आपण बघितलं हे होतं आर एच विटाकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. हे 5 किंगडम क्लासिफिकेशन जर सोडलं तर आणखी वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात ज्यांना स्वतःची सेल नसते, म्हणजे सेल नसलेले ऑर्गॅनिझम. म्हणून अशा ऑर्गॅनिझमला असेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर मग हे असेल्युलर ऑर्गॅनिझम जे काही आहेत व्हायरसेस आणि वायरॉइड ज्याला आपण म्हणतो हे आर एच विटाकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशनच्या बाहेरचे ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. मग व्हायरसेस किंवा असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय. कुठलाही ऑर्गॅनिझम जर आपण कन्सिडर केला तर त्या ऑर्गॅनिझमला त्याची एक सेल असली पाहिजे असं आपण म्हणतो. ठीक आहे. ती सेल एक तर प्रोकॅरियोटिक असेल किंवा युकॅरियोटिक असेल, पण सेल असली पाहिजे. मग त्या सेलमध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल असेल, ही मेम्ब्रेन असेल आणि रायबोझोम्स वगैरे असेल, मॅट्रिक्स असेल सायटोप्लाझमचं, अशा प्रकारचं जर काही असेल तर आपण त्याला सेल असं म्हणतो. पण काही ऑर्गॅनिझम असे पण मिळतात ज्यांना स्वतःची सेल नसते. म्हणजे जर व्हायरसचा विचार केला तर व्हायरसला फक्त अशी प्रोटीनचं बाहेरून कोट असते आणि त्याच्या आतमध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल असतं. ठीक आहे. या ठिकाणी जेनेटिक मटेरियल समजून घेणं महत्त्वाचं ठरते. जेनेटिक मटेरियल म्हणजे असा सबस्टन्स, असं केमिकल ज्याच्यामध्ये त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पूर्णच्या पूर्ण माहिती स्टोअर्ड राहू शकते किंवा स्टोअर्ड आहे, अशा सबस्टन्सला आपण जेनेटिक मटेरियल असं म्हणतो. जेनेसिसचा अर्थ असतो टू प्रोड्यूस, ज्याच्यापासून आपण तयार होतो किंवा ज्याच्यामध्ये आपली माहिती स्टोअर्ड असते. मग आपली माहिती आपल्या सेल्समध्ये DNA मध्ये असते, म्हणून आपला जेनेटिक मटेरियल DNA हा झाला. काही काही व्हायरसेसमध्ये DNA जागी RNA पण त्यांचं जेनेटिक मटेरियल असू शकतो. पण जेनेटिक मटेरियल ही कन्सेप्ट कशासाठी आहे तर असा एखादा मॉलिक्यूल किंवा सबस्टन्स ज्याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे. तर मग व्हायरसेस हे असेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, यांना स्वतःची सेल नाही. सर्वात पहिले व्हायरसेस जे होते, व्हायरसेसला नाव जे आहे ते देण्यात आलं होतं. जे व्हायरसेसचं मिनिंग होते ते वेनम किंवा पॉयझन असं त्याचं मिनिंग आहे. आणि हे लुईस पॅस्चर नावाच्या सायंटिस्टने यांना हे नाव दिलेलं होतं. ठीक आहे. हे ऑब्लिगेटेड पॅरासाइट म्हणून ओळखले जात होते. ऑब्लिगेटेड पॅरासाइट्स. ऑब्लिगेटेड पॅरासाइट्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम, छोटे ऑर्गॅनिझम जे मोठ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या वर, सेलच्या वर किंवा सेलच्या आतमध्ये जाऊन जर त्यांचं पूर्ण लाईफ जे असेल ते स्पेंड करत असेल तर अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला आपण पॅरासाइट असं म्हणतो. ठीक आहे. मग अशा प्रकारच्या याला M.J. बेंजरनेक यांनी व्हायरस असं नाव दिलं. ठीक आहे. तर सर्वात पहिले जे व्हायरस नाव मिळालं ते M.J. बेंजरनेक कडून मिळालं. काही ऑब्झर्वेशन नंतर काय ऑब्झर्वेशन केलं तर व्हायरसेस मायग्रेट करू शकत होते अगार जेलमध्ये. ठीक आहे. जे लॅबोरेटरी असते, सायंटिफिक लॅबोरेटरी, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करत असताना एक पेट्री डिश यूज केल्या जाते आणि त्या पेट्री डिशच्या आतमध्ये
एक सबस्टन्स वापरला जातो, त्याला अगारोस जेल असं म्हणतात. जेलसारखा सबस्टन्स असतो आणि त्या जेलवर काही पण ग्रो केलं जाते. बॅक्टेरिया ग्रो करायचं असेल तर त्या जेलवर केलं जातं. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अशा प्रकारे जेलवर ग्रो केले जातात, त्याला अगार जेल असं म्हणतात. ह्या अगार जेलवर व्हायरसेस मूव्ह होताना दिसत होते, मायग्रेट होताना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करताना दिसत होते. आणि दुसरी गोष्ट, हे इन्फेक्ट करू शकत होते कुठल्या पण सबस्टन्सला. तर ज्या सबस्टन्सला त्यांनी इन्फेक्ट केलं होतं त्याला नाव देण्यात आलं कंटॅजियम विवम फ्लुइडम. असं फ्लुइड, असं तरल ज्याला काय केलेलं आहे, त्या व्हायरसनी कंटॅमिनेट केलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ते व्हायरसेस प्रेझेंट आहे. नंतर एक सायंटिस्ट होते स्टॅनली नावाचे, त्यांच्या असं लक्षात आलं की जे व्हायरसेस असतात हे सेलच्या बाहेर जर असेल, व्हायरसेस काय करतात, व्हायरसेसला स्वतःची सेल नसते आणि सेल नसेल तर फंक्शन कसे पूर्ण होणार, तर कुठलेही फंक्शन पूर्ण करायसाठी सेलची गरज असते. तर व्हायरस एक मोठ्या सेलला, एवढी मोठी सेल ड्रॉ करू आपण, या सेलवर अटॅक करतात आणि अटॅक केल्याच्या नंतर या सेलला पूर्णतः कंट्रोल करतात आणि या सेलच्या आतमध्ये रिप्रोडक्शन करतात आणि खूप सारे छोटे 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 व्हायरसेस तयार होतात. ठीक आहे. हे व्हायरसेस जर सेलच्या बाहेर असेल तर इनॲक्टिव्ह असतात, इनर्ट ज्याला म्हणतो, काहीच ॲक्टिव्हिटी शो करत नाही. एखाद्या नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखे ते असतात, फक्त केमिकल्स आहेत, बाकी काही नाही आहे. ठीक आहे. जसे सेलच्या आतमध्ये एंटर करतात ते बिहेव करतात ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला नंतरच्या काळामध्ये मिळाली आणि क्रिस्टलाइज करता येत होतं, म्हणजे व्हायरसेसला वेगळं करता येत होतं. आणि व्हायरसेसला वेगळं करून, सेपरेट करून जेव्हा त्याचा अभ्यास करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की व्हायरसेस कशापासून बनलेले असतात, तर त्याला बाहेरून एक प्रोटीनचा कोट असतो. असा बाहेरून एक सिंगल कोट पाहायला मिळतो आपल्याला, याला आपण प्रोटीन कोट असं म्हणतो, फक्त कवरिंग बाहेरचं. आणि हे कवरिंग कशासाठी आहे, आतमध्ये जेनेटिक मटेरियल असणार आहे. हे जेनेटिक मटेरियल सेफ ठेवायसाठी, त्याला प्रोटेक्ट करायसाठी. व्हायरसेसला स्वतःची सेल नसते, आपण आत्ताच डिस्कशन केलं. सेल नसल्यामुळे सेल मशिनरी नसते. सेल मशिनरी म्हणजे सेलमध्ये वेगवेगळे फंक्शन करायसाठी वेगवेगळे पार्ट्स असतात. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल असते, त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियलचं डुप्लिकेशन असेल किंवा जीन जे असतं ते जीन ॲक्टिवेशन वगैरे असतात, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये होते. जर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आतमध्ये प्रोटीन सिंथेसिस किंवा लिपिड फॅट सिंथेसिस वगैरे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सेलच्या आतमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट असतात आणि ते कंपार्टमेंट वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन कॅरी आउट करत असतात. पण सेलकडे, या व्हायरसेसकडे स्वतःची सेल नसल्यामुळे हे फंक्शन ते कॅरी आउट करू शकत नाही. म्हणून हे जे व्हायरसेस असतात हे दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करतात आणि त्यांचं जे मशिनरी आहे, त्यांचे जे पूर्ण सिस्टीम आहे ती यूज करतात स्वतःची ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते पूर्ण करायसाठी. ठीक आहे. व्हायरसेस समजायसाठी थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतात. ठीक आहे. त्यांना एक प्रोटीन कोट असतो व्हायरसेसला, त्याला कॅप्सिड असं आपण म्हणतो, आणि त्याच्या आतमध्ये न्यूक्लिक ॲसिड असते, म्हणजे त्यांचं जेनेटिक मटेरियल असते. जनरली जे जेनेटिक मटेरियल असते हे न्यूक्लिक ॲसिड असते. नंतर बोलू, आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे 12th स्टँडर्डमध्ये न्यूक्लिक ॲसिडबद्दल. ठीक आहे. खूप डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन आहे. म्हणून अशा प्रकारच्या व्हायरसेसला आपण असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. व्हायरसेसचे जे टाईप्स असतात ते दोन प्रकारचे व्हायरस आपल्याला पाहायला मिळतात बेसिकली. असे व्हायरस ज्यांच्यामध्ये DNA असतो आणि असे व्हायरस ज्यांच्यामध्ये RNA असतो ॲज अ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल कसं आहे याच्या बेसिसवर आपण व्हायरसेसला दोन पार्टमध्ये डिवाइड करू शकतो, RNA व्हायरसेस किंवा DNA व्हायरसेस. जो कुठलाही व्हायरस असेल त्या व्हायरसचा जो कोट असतो बाहेरचा प्रोटीन कोट, त्याला आपण आत्ताच बघितलं की कॅप्सिड असं म्हणतात. पण एक सिंगल युनिट जर असेल त्या कॅप्सिडचं, जसं मी मगाशी असं ड्रॉ केलं होतं सिंगल असं, तर हा जो सिंगल युनिट असेल या सिंगल युनिटला आपण कॅप्सोमर असं म्हणतो. आणि अशा प्रकारचे खूप सारे कॅप्सोमर्स एकामेकाला अरेंजमेंट होऊन त्याची व्हायरसचं बाहेरचं कोट तयार होते. हे पॉलीहेड्रल असू शकतं, खूप सारे जे छोटे छोटे कॅप्सोमर्स आहेत हे एकमेकाला अटॅच होऊन कवर तयार करू शकतात, किंवा हेलिकल पण असू शकतं. ठीक आहे. आपण थोडंसं डायग्रामचं ऑब्झर्वेशन करूयात वर. इथे हे कॅप्सोमर आहेत, ग्रीन कलरचे जो मला पाहायला मिळतं कॅप्सोमर, हा व्हायरस आहे. आणि ह्या व्हायरसचे कॅप्सोमर जे आहेत हे कसे हेलिकली अरेंज आहेत. हेलिकली म्हणजे असं स्प्रिंगसारखे अरेंज आहेत. ठीक आहे, एकमेकाला. तर असे पण कॅप्सोमर अरेंज असू शकतात आणि तो प्रोटीन कोट तयार होतो, मग त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल असू शकतं. आता जे जेनेटिक मटेरियल असतं कुठल्याही व्हायरसेसचं, हे एक तर सिंगल स्टँडर्ड म्हणजे जनरली आपला जो RNA DNA असतो असा ड्रॉ करतो आपण, बरोबर. याला दोन स्टँड पाहायला मिळते, हे एक स्टँड, हे दुसरं स्टँड. तर एक तर सिंगल स्टँडर्ड एकच स्टँड असलेला RNA, किंवा डबल स्टँडर्ड जसं मी पहिल्यांदा काढलं होतं डबल स्टँडर्ड RNA पण
त्याचा जेनेटिक मटेरियल असू शकतो, सिंगल स्टँडर्ड किंवा डबल स्टँडर्ड RNA. पण जर DNA असेल तर DNA नेहमी काय असेल, डबल स्टँडर्ड असेल जर जेनेटिक मटेरियल DNA असेल तर. व्हायरस, असे व्हायरसेस जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्याला आपण बॅक्टेरियोफेज असं पण म्हणतो. म्हणजे एक कॅटेगरी देण्यात आलेली आहे की बॅक्टेरिया प्रत्येक प्रकारच्या ऑर्गॅनिझमला इन्फेक्ट करतात. काही प्लांटला इन्फेक्ट करतात, काही ॲनिमलला इन्फेक्ट करतात, तशाच प्रकारे काही बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. अशा प्रकारच्या व्हायरसेसला आपण बॅक्टेरियोफेज व्हायरसेस असं म्हणतो. आणि यांच्यामध्ये नॉर्मली, असं नाही आहे की असलंच पाहिजे, पण नॉर्मली डबल स्टँडर्ड आपल्याला काय पाहायला मिळतो, DNA पाहायला मिळतो. तर हे व्हायरसेसबद्दलची इन्फॉर्मेशन होते. व्हायरसेस इन्फेक्शन कॉज करतात प्लांटला पण, जसं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर दिले, डिसीज दिले जे व्हायरसेसमुळे होतात. लीफ कर्लिंग डिसीज, येलोविंग, मोझॅक फॉर्मेशन, हे सगळे जे डिसीजेस आहे हे प्लांटमध्ये मिळणारे डिसीजेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फूट आणि माउथ डिसीज इन ॲनिमल, हे सगळे जे स्वाईन फ्लू आहे हे सगळे व्हायरल डिसीजेस आहेत. स्मॉल पॉक्स आहेत, नम्स आहेत, मम्स आहेत, हर्ब्स आहेत, पासून कॉमन कोल्डपर्यंत ते एड्सपर्यंत सगळेच्या सगळे जे डिसीज बिमाऱ्या आपण पाहतो या सगळ्या व्हायरसमुळे होणाऱ्या बिमाऱ्या आहे, व्हायरसमुळे. तर मग याला पॉझिटिव्ह एजंट म्हणतात. पॉझिटिव्ह एजंट कारण काय आहे, तर एड्सचं कारण काय आहे, व्हायरस आहे. कॉमन कोल्ड आहे, सर्दी होते आपल्याला, सर्दीचं कारण काय आहे, तर एका प्रकारचा व्हायरस आहे. मम्स होत असेल किंवा स्मॉल पॉक्स झाले असतील तर हे सगळे जे डिसीज होतात याचा पॉझिटिव्ह कारण काय आहे, तर व्हायरसेस आहेत. व्हायरसेस जर आपण थोडंसं कन्सिडरेशन सोडलं व्हायरसेसचं, तर काही ऑर्गॅनिझममध्ये असं पण पाहायला मिळालं आहे की व्हायरस नाही तर फक्त RNAचा छोटूसा तुकडा, काय RNAचा जेनेटिक मटेरियलचा छोटूसा तुकडा, जेनेटिक मटेरियलचा छोटूसा, बाहेरून प्रोटीन कोट पण नाही, अशा प्रकारचे काही RNAचे तुकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज कॉज करत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या कॉज करत होते. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला किंवा अशा प्रकारच्या जेनेटिक मटेरियलला आपण व्हायरॉइड असं म्हणतो. ठीक आहे. व्हायरसेस म्हणजे ज्याला प्रोटीन कोट आहे त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल आहे तो व्हायरस. व्हायरॉइड म्हणजे फक्त जेनेटिक मटेरियल, बाहेरचा प्रोटीन कोट पण नाही. अशा प्रकारचे पण काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मग त्याच्यामध्ये लो वेट, ज्याचं मॉलिक्युलर वेट खूपच कमी आहे, अशा प्रकारचा RNA आपल्याला या व्हायरॉइडमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि हे RNA इन्फेक्शियस असतात, म्हणजे इन्फेक्शन कॉज करू शकतात. चुकून तो RNA एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर चालला गेला तर त्या ठिकाणी पण तो इन्फेक्शन कॉज करू शकतो. तर हे असेल्युलर ऑर्गॅनिझम बद्दल होतं. आता काही स्पेशल प्रकारचे पण ऑर्गॅनिझम्स असतात, जसं की लायकेन. लायकेन ॲक्च्युली एक सिंगल ऑर्गॅनिझम नाही आहे, हे दोन ऑर्गॅनिझम आहेत, ॲल्गी आणि फंगाय, म्हणजे अल्गी आणि फंगसचं हे कॉम्बिनेशन आहे. याला वेगवेगळे ऑर्गॅनिझम कन्सिडर करता येत नाही, ते वेगवेगळे सेपरेट त्यांना आयडेंटिफाय करता येत नाही, म्हणून त्यांना एकच ऑर्गॅनिझममधून कन्सिडर केलं जाते, त्याला आपण लायकेन असं म्हणतो. हे काय आहे तर को एक्झिस्टन्स आहेत, को एक्झिस्टन्स, सोबत एक्झिस्ट करणे. अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम जे ॲल्गी आणि फंगस आहेत आणि सोबत एक्झिस्ट करतात. याच्यामध्ये दोन मेंबर असतात, दोन ऑर्गॅनिझम असतात, एक ॲल्गी असतो आणि दुसरा फंगस असतो. ॲल्गी असेल तर तो फायकोबायंट म्हणतात त्याला, आणि फायकोबायंट हा कोण असतो तर जनरली सायनोबॅक्टेरिया असतो, ज्याला ब्लू ग्रीन अल्गी पण म्हणतात किंवा ग्रीन अल्गी पण असू शकतो. जर तो फंगस असेल, फंगसचा मेंबर असेल तर तो फंगसचा मेंबर जनरली त्याला मायकोबायोंट असं म्हणतात. आणि हे जे आपण पाहतो फंगस आणि ॲल्गीचं रिलेशन हे सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे, म्हणजे दोन्ही ऑर्गॅनिझमला एकामेकाकडून फायदा होतो. अशा प्रकारच्या रिलेशनला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप किंवा सिम्बायोसिस असं म्हणतो. आणि हे एक्सलंट सिम्बायोसिस आहेत. लायकेनमध्ये जे पाहायला मिळते ते काय आहे, एक एक्सलंट प्रकारचं सिम्बायोसिस आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जो अल्गल पार्ट असतो, म्हणजे लायकेनमध्ये जो अल्गी असतो, हा जो फंगस आहे त्याला फूड प्रोव्हाइड करतो, आणि ॲल्गी जो फंगस आहे हा ॲल्गीला शेल्टर म्हणजे एक सेफ प्लेस प्रोव्हाइड करून देतो. आणि सोबतच जे वॉटर आहे, पाणी आणि मिनरल्स असतील त्याच्यामध्ये, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फरस जे काय असतील ते ॲब्झॉर्ब करायला ॲल्गीला मदत करतो. अशा प्रकारे दोन्ही ऑर्गॅनिझम एकामेकाला हेल्प करतात. आणि यांचं जे असोसिएशन असते, यांचं जे रिलेशन असते हे खूपच इंटेन्स रिलेशन असते, आणि यांना डिफिकल्ट असते यांना सेपरेट करणं, सेपरेट आयडेंटिफाय करणं, वेगवेगळं ओळखणं त्यांना की हा अल्गी आहे ना हा फंगस आहे, एकदम डिफिकल्ट असते. म्हणून याला आपण एकदम सिम्पल एक सिंगल ऑर्गॅनिझम म्हणून कन्सिडर करतो. तसे लायकेन्स जे असतात हे खूप टफ असतात आणि एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पाहायला मिळतात. स्नो वगैरे किंवा जंगलमध्ये जर तुम्ही गेले तर झाडावर वगैरे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात लायकेन्स पाहायला मिळेल. पण
हे पोल्युशनला खूपच जास्त सेन्सिटिव्ह असतात. पोल्युशन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लायकेन्सचा नंबर हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणून याला पोल्युटंट इंडिकेटर किंवा पोल्युशन इंडिकेटर म्हणून पण कन्सिडर केल्या जाते. लायकेन्सचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे सॉईल फॉर्मेशनसाठी. एखादं स्टोन असेल, दगड असेल, त्या दगडाच्यावर जर लायकेन डेव्हलप झाले असेल तर त्या ठिकाणी ते ॲसिड रिलीज करतात आणि ॲसिड रिलीज झाल्यामुळे त्या ठिकाणी माती जी आहे दगडापासून ही लवकर तयार होते. आपण याला पेडोजेनेसिस म्हणतो माती तयार होण्याच्या प्रक्रियेला. त्याच्यामध्ये लायकेन्सचा रोल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे तो संपत आहे आणि पुढचा जो लेक्चर असेल किंवा पुढचा जो व्हिडिओ असेल याच्यामध्ये आपण चॅप्टर 3ला सुरुवात करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती समजली असेल तर आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर पर्सनल ट्युशन्स लागत असेल, कारण याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे पॉईंट्स असतात जे व्हिडिओजमध्ये कव्हर करणं किंवा डिस्कशन झाल्याशिवाय कव्हर करणं पॉसिबल होत नाही. जर तुम्हाला प्रायव्हेट क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही मला 9011416966 या नंबरवर ऑनलाईन क्लासेससाठी व्हॉट्सॲप करू शकता. व्हॉट्सॲप करत असताना फील फ्री टू कॉन्टॅक्ट. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर जी तुमची ओरिजिनल लँग्वेज तुम्ही बोलता, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्याच्यामधून कॉन्टॅक्ट केलं तरी तुम्ही मला चालेल. ठीक आहे. थँक्यू.